की भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती आणि वनसंपदा आहे आणि ही जी वनसंपदा आहे या वनसंपदेचा खूप सारा उपयोग आहे आणि परंतु आपल्याला त्याचं नेमकं माहित नसतं. तर आपल्यासोबत एमजेड कॉलेजचे आदरणीय चोपडा सर आहेत. चोपडा सरांनी एक इनोव्हेशन याच्यामध्ये केलेलं आहे. काय इनोव्हेशन केलेलं आहे नेमकं ते चोपडा सरांकडून आपण जाणून घेऊया. सर, आपण यामध्ये भाज्यांची जी माहिती आहे ती सामान्य नागरिकांना माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून काय इनोव्हेशन केलेलं आहे त्या बाबतीत थोडं सांगाल? धन्यवाद सर. जय गुरुदेव. आपण रानभाज्यांचं जे महत्त्व जाणतो तर रानभाज्या या जास्त करून पावसाळ्यात होत असतात आणि मग आता रानभाजी काय आहे त्याच्याबद्दल कशी माहिती घ्यायची, त्याचे उपयोग काय आहेत, तर त्याच्यासाठी एक छोटासा असा आम्ही हा उपक्रम केलेला आहे. इथे तुम्ही बघताय की वरच्या बाजूला त्या भाजीचा फोटो आहे. त्याच्यानंतर या भाजीला स्थानिक नाव काय आहे, इंग्रजी नाव काय आहे त्याचं वर्णन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाककृती दिलेली आहे. पण हे आपण किती वेळ लिहिणार किंवा वाचून घेणार, त्यापेक्षा जस्ट इथे आम्ही एक त्याचा QR कोड केलेला आहे. हा QR कोड जर तुम्ही स्कॅन केला तर यूट्यूबवर जाऊन तुम्हाला याची पूर्ण पाककृती जी आहे ती बघायला मिळणार आहे की ही भाजी कशी करायची आणि मग याचे उपयोग काय आहे. तर अगदी थोडक्यामध्ये सुटसुटीत याच्यामध्ये तुम्हाला त्याचं पूर्ण वर्णन मिळणार आहे आणि रानभाजीचं महत्त्व आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि स्वतःसाठी सुद्धा फायदा करून घेता येणार आहे. धन्यवाद. धन्यवाद चोपडा सर. आपण खूप छान सांगितलं की सायन्स फॉर सोसायटी, सायन्सचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजासाठी कशा प्रकारे होऊ शकतो. तर आपण याच्यामध्ये खूप छान इनोव्हेशन केलेलं आहे. आपले खूप खूप आभार. सर्वांना आव्हान आहे की आपण 9 ऑगस्टला जो रानभाजी महोत्सव आयोजन केलेला आहे यामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.